शिंदेंना जबर तिसरा धक्का. आणखी एक बडा नेता फुटला. जळगाव, सोलापूर आणि नंदुरबार भाजप धडाधड शिंदेंना ओपनली नडतंय. आता विषय हाताबाहेर गेला. धुंगेकरांनी भाजपला मोकळं रान करून दिलं. 8 दिवसांनी कोर्टात सुनावणी. आतापर्यंत कार्यकर्ते पदाधिकारी धरून फुटलेली संख्या शेकड्यात गेलीय. हतबलता स्पष्ट होतीये. भाजप महाविकास आघाडी सोडून शिंदेंचा पक्ष का फोडतंय? नेमकं घडलंय काय? जवळपास आठवडाभरातच सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतच शिवसेना शिंदे गटाला देखील भाजपाकडून मोठा धक्का देण्यात आला. मोहोळचे शिवसेना शिंदे गटाचे नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर यांनी भाजपात प्रवेश केलाय. विशेष म्हणजे मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले नागनाथ क्षीरसागर आणि माजी आमदार राजन पाटलांसोबतच ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपनं मोहोळ तालुक्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाला मोठा धक्का दिलाय. दरम्यान दुसरा धक्का पुन्हा एकदा भाजपानंच एकनाथ शिंदे गटाला दिलाय, तो म्हणजे जळगावात. गुलाबराव पाटील सुद्धा समोर आलेत. गुलाबराव पाटील बोलू लागले. मात्र शिंदेचाच पक्ष का फोडला जातोय हा प्रश्न तयार झाला. त्यावेळी लोक म्हणतात, पुण्यात धंगेकरांना गप्प केलं असतं तर मग महाराष्ट्रात भाजप विरुद्ध शिंदे गट ही परिस्थिती तयार झाली नसती. आता गुलाबराव पाटलांनी नेमकं काय केले तेही समजून घ्या. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या युतीच्या माध्यमातून लढायच्या की स्वतंत्रपणे या मुद्द्यावर अद्याप भाजपसह शिवसेना, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गट यांच्यात एकमत झालं नाही. तशातच मागील काही निवडणुकांमध्ये झालेली बंडखोरी लक्षात घेता यावेळीही तसा अनुभव आल्यास ते अजिबात सहन केले जाणार नाही अशी तंबी शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव भाजपाला दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा राजकीय ज्वर दिवसेंदिवस वाढतोय. त्यासोबतच महायुतीतील अंतर्गत मतभेद उफाळून येत असून युतीच्या समन्वयावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील हे भाजपशी जुळून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संकेत देत असतानाच त्यांच्याच पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करून राजकीय वातावरणात खळबळ माजवली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुतीने एकत्र लढवल्यानंतर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील समन्वय सुरळीत होता. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे तिन्ही पक्षांमधील मतभेद उघड होताना दिसतात. या घडामोडींमुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचं समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदारांनी मनापासून मदत केल्याने राज्यात सगळीकडे वाईट स्थिती असतानाही जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही महिला खासदार मोठ्या मताधिकाने विजयी झाल्या. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनं गद्दारी केली. शिंदे गटाचे आमदारांविरोधात बंडखोर उभे करून त्यांना पाठबळ देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. हा मुद्दा शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आता पुढे आणलाय. शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार पाटील यांच्या तक्रारीचं समर्थन करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपने माझ्या मतदारसंघात चांगले काम केले असले तरी पाचोरा मतदारसंघात काम केले नसल्याची थेट पुष्टी त्यांनी दिली. पाचोरा येथे आयोजित शिंदे गटाच्या निर्धार सभेमध्ये ते बोलत होते. दरम्यान या सगळ्या घडामोडींमुळे आता जळगावमध्ये सुद्धा दुसरा जबर धक्का हा भाजपानंच शिंदे गटाला दिलाय असं म्हणायला हरकत नाही. तिसरा जबर धक्का भाजपनं शिंदे गटाला दिलाय तो म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर डॉक्टर हिना गावित यांनी नुकताच भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केलाय. यामुळे भाजपची ताकद वाढत असून अनेक कार्यकर्ते आता त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपशी जोडले जात आहेत. केवळ शिंदे गटच नव्हे तर काँग्रेसचेही असंख्य कार्यकर्ते अक्कलकुवा येथे भाजपचं कमळ हाती घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला याचा मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जातंय. याचा मला आणि भाजपला मोठा लाभ होईल असा विश्वास खासदार डॉक्टर हिना गावित यांनी व्यक्त केलाय. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात आणखी एक महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की नंदुरबार जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची युती होणार नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपची प्रमुख लढत शिवसेना शिंदे गटासोबतच होणार आहे. यामुळे नंदुरबार आणि अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटासोबत युती होणार नाही. पण शहादा आणि तळोदा मतदारसंघातील युतीचा निर्णय मात्र स्थानिक आमदार राजेश पाडवी घेतील असं डॉक्टर हिना गावित यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान सांगायचं जर ठरलं तर सध्याच्या घडीचा विचार केला तर एकनाथ शिंदे गट विरुद्ध भाजप अशीच तळागाळामध्ये लढाई सुरू असल्याचं दिसून येत आहे. जिथे शिंदे गटाचे आमदार आहेत आणि तिथे भाजपचे खासदार आहेत ते एकमेकांसोबत जुळून घ्यायला तयार नाहीयेत. किंवा मग जिथे शिंदे गटाचे आमदार आहेत मग त्याखाली कार्यकर्त्यांची फळी महापालिका अगोदर ज्या भाजपच्या ताब्यात होत्या तिथेही हे जुळून घ्यायला तयार नाहीयेत. असं जर सुरू राहिलं तर येत्या काळामध्ये एकनाथ शिंदे गट हा पूर्णतः संपवला जाईल. छोटे मोठे लहान मोठे सरपंच, माजी सरपंच, नगरसेवक असे जरी कॅल्क्युलेट केले तरी सुद्धा जवळपास शेकडो लोकांनी एकनाथ शिंदेंची शिवसेना सोडलेली दिसून येते.
दुसरीकडे पुढच्या 8 दिवसांमध्ये सुप्रीम कोर्टात सुनावणी पडणार आहे। एकंदरीत ती सुनावणी सुरू झाल्यानंतर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आरक्षण सोडती प्रभागनिहाय जाहीर झाल्यानंतर शिंदेंच्या हातात फार कमी वेळ उरतोय। जर येत्या कदाचित सुप्रीम कोर्टातील सुनावणी फिरली आणि राज्यामध्ये सुद्धा भाजपनं शिंदे गटावरील डोक्यावरील हात जर काढून घेतला तर एकनाथ शिंदेंना कुठे जावं आणि कुठे लपावं अशी परिस्थिती तयार होऊ शकते। मुळात म्हणजे रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदे गटाकडून आपली भूमिका जाहीर करत नाही असं म्हटले तरी ते शिंदे गटात होते आणि रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांना सळो की पळो करून सोडलं हे आजही पुण्यातील वल्लीबोळातील प्रत्येक व्यक्ती सांगेल। रवींद्र धंगेकरांना आवरलं नाही म्हणून एकनाथ शिंदेंवरती रोष हा महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांचा आहे आणि त्याचाच बदला म्हणून आता असेही तसेही जर हे एकमेकांना गप्प करणार नसतील तर भाजप आणि शिंदेगड भविष्यामध्ये आमने सामने येऊनच लढेल। या सगळ्या भूमिकांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। एकनाथ शिंदे गटाची गरज खरंच भाजपसाठी संपलेली आहे का याबाबतही जास्तीत जास्त ठिकाणी व्यक्त व्हा। शिंदेंचे अडचणीत आणले जाणारे मंत्री, शिंदेंच्या काळात घेतलेल्या योजनांना स्थगिती मिळणं, एकनाथ शिंदे गटांची आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणं आणि भाजपनं शिंदे गटाचेच आमदार खासदार यांना गळायला लावणं या गोष्टी सांगतात की भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप यांची जोडी खूप दूरपर्यंत चालणार नाही। आता जोपर्यंत अजित पवार शांतीत क्रांती करतायत तोपर्यंत अजित पवारांसोबत निभावून घेतलं जाणार, मात्र अजित पवार सुद्धा किंवा त्यांचा पक्ष सुद्धा सेफ झोनमध्ये आहे असं म्हणता येणार नाही। यालाही वेगवेगळी कारणं आहेत, यावरती आपण दुसऱ्या भागात बोलूया। या मुद्द्यांवरती तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।